चड्डी बी जीन होती पण धाडकन उपाशी. मग त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही. काय हे 2014ची शेवट आणि 15च्या सुरुवातीला पोरांनो ध्यानात ठेवा माझे वाक्य. पाया पडून सांगतो आणि खरं सांगतो बसणाऱ्या माणसांना. तुम्ही मला महाराज म्हणावान, माझी तारीख घ्यावान, माझ्या पाया पडावान, माझ्या पायावर पैसे ठेवा म्हणून मी कीर्तनात कधीच वाईट बोलणार नाही. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. मी वाईट बोलण्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमच्या हात निम तरी ऐकलं पाहिजे. तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत, मी तुमच्या मुलासारखा आहे. आज तुम्ही जर आमचं ऐकत नाही, मी कटालोय कीर्तनाला महाराज. आता मला फेटा पाहिला तरी मुंगे द्या नको. लय आरडलो महाराज, काय कॅपॅसिटी संपली आपली. तरी 90 करतो महिन्याला. 90 सहज. आता दुसरं आहे सकाळपासून, अजून एक करायचंय. परवा दिवशी तर 4 केले, जवळ सापडले तर 4. आणि आमचं कीर्तन हे कुणाला पटो नाही तर न पटो भाऊ, पण आपल्या माणसांना थोडंसं वाईट, थोडंसं चांगलं, पण आता आपल्या माणसांनी बोललंच. तरुण सगळ्या पोरांच्या पाया पडतो. मला नालायक म्हणा, माझं कीर्तन ऐकू नका, मला बोलू नका, पण पोरानं 2014च्या शेवटी पाया पडून तुम्हाला एक वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये नव्या वर्षाला फक्त 6 वाक्य ध्यानात ठेवा. भीक मागा पण स्वाभिमानानं जगा. आईच्या डोळ्यात पाणी होऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू देऊ नका, याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. आणि आयुष्यात पुन्हा पुढे लाचार होऊ नका, हीच देवाची पूजा. काम करा आणि पुढचं वाक्य लिहून ठेवा पोरांनो. नीती ठेवा आणि कष्ट करा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार, तिला आणायची गरज फक्त. आणि एक पुढचं वाक्य सांगतो तुम्हाला. जीवनात पैसा ही लक्ष्मी नाहीये, सगळ्यांची चांगलं वागणं ही लक्ष्मी आहे. पैशाची लक्ष्मी नाही, ती धोकादायकच आहे. ती श्रीमंतालाही आहे आणि गरीबालाही आहे. भीक मागा, भीक मागा, भीक. फक्त आयुष्यातला वाया गेलेलं क्षण बोगस घालू नका. गाडगाडी का ना, कुल्फी का, पावी का, पटारी का, रद्दी का, भंगार गोळा करा, हमाल्या करा, गाड्या पुसा, म्हशी बाजरा, 90 रुपये म्हशी. तुमच्याकडे 100 आहे काय? तुम्ही ठुल्याच पुढे म्हशी. तुम्ही 5 वर्षानं काहीच ठेवणार नाही. आता ही जी गाव आहे नाही, उरण बिरण हे हायवेची, ही 5 वर्षच राहणार आहे. तुम्ही आता 5 वर्षानं तुम्ही खडे आणणार, खडे. कारण तुमच्याकडे पैसाच तेवढा येणार. तुमची जमीन होणार आहे कोटी रुपये गुंठा, 33 बाय 33. तुम्ही नुसते ऐकणार कुटी खलास, काही नुसते ऐकणार इतके. काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नळ्या खांड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची राहणार, मॅनेजर आपला राहणार. मॅनेजर बाहेरचा, कंपनी बाहेरची, सिक्युरिटी आपला, वॉचमन. राईट राईट येऊन दे, येऊन दे, येऊन दे, राईट येऊन दे, घाल माय अंगाव. तो सांगणार या कंपनीची सगळी जागा. इंदुरीकर मरणला म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात काळ फार वाईट आला. महिला मंडळ मला सांगा, आपल्या भावाचं ना आपलं किती वेळा भांडण झालं? काही सीमा आहे? सीमा आहे? आपल्या भावाचं ना आपलं लहानपणी भांडण कसं व्हायचं? पूर्ण कोणत्या ग्लासात चहा प्यायचा? भांडण, लगेच भांडण. कोणत्या बादलीत आंघोळीला पाणी घ्यायचं? भांडण. आईच्या कोणत्या बाजूने झोपायचं? भांडण. कारण झोपताना आपली आई आपल्याच बाजूने, म्हणजे तोंड आपल्या बाजूने पाहिजे. कोणता डबा घ्यायचा, कोणता शर्ट घालायचा, कोणती चप्पल घालायची? भांडण. सगळं खरं सांगा महिला मंडळ मला, हे भांडण प्रेमाचं होतं का टिकाऊ? 2 मिनिटात भांडायचं, 2 मिनिटात हसायचं. सकाळी चहा खाली खाण्यावरून भावाचं आणि बहिणीचं भांडण झालं. बहिणीनं खाली चूर गळून टाकली, सगळा भोगा झाला. चहातही गेली नाही, फरशीवर पडली. भावानं लगेच अर्धी खारी तिला दिली. प्रेम भांडणही बी, प्रेमही बी. भाऊ तासाला गेला, बहीण आमची डबा घेऊन गेली. 9वीला होती बहीण, भाऊ 10वीला होता. शाळेच्या ग्राउंड मध्ये मस्तपैकी बहिणीनं आणि भावानं डबा बसून खाला. बहिणीनं डबा धुतला हो,
आणि स्वतःच्या पिशवीत आणला, तुला विसर पडत, पिशवीत आणला. शाळा सुटली, भावाची सायकल पंक्चर झाली, बहिणीनं दप्तर घेतलं, भाऊ सायकल लुटीत चालला आणि बहीण दप्तर घेऊन आली. खरं सांगा महिला मंडळ, नवऱ्याच्या घरी जाताना, मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना सगळ्यात जास्त कोण रडलं? भाऊ रडला. आणि सगळ्यात जास्त बहीण कोणाच्या गळ्यात हात घालून रडली? एवढं तुमचं तुमच्या भावावर काय होतं? प्रेम. फक्त जमिनीचे बाजार वाढले. बहिणीनं भावावर दावा लावला. कचेरीच्या दारात भाऊ उभा राहिला, महाराज माझी आई गेली, मी रडलो नाही, माझा बाप गेला, मी रडलो नाही, पण आज मला आयुष्यात राखी बांधायलाच कुणी राहिली नाही म्हणून भाऊ रडला. एक खरं सांगू महिला म्हणणार, ज्या माणसाला बहीण नसते ना त्याला वर्षभर काही होऊ द्या, पण 1-2 दिवस जरा बेचैन होतं त्याला. नारळी पौर्णिमेला आणि दुसऱ्याची बहीण गाडीवर बसलेली पाहिलं ना, त्याला दाटून येत. गरीब असू द्या, माझी बहीण गरीब असू द्या, साधी असू द्या, भोळी असू द्या, पण राखी बांधण्यापुरती ती माझी. काय बोलायचं? बहीण भाऊ जसा रडला. बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपलेत महाराज, जगातले रक्ताचे नाते संपले. पैशानं माया तोडून टाकली, पैशानं प्रेम तोडून टाकलंय, संपली नाते. आज कीर्तनामध्ये जेवढे बसलेले माझ्यासमोर लोक आहे, तुम्ही आता कबूल व्हा, तुमच्यापैकी 50% लोक कीर्तनात असे बसले ना काय तुम्ही तुमच्या आईशी आत्ता बोलत नाहीत. आत्ता खोटं बोलाल ना बेवडे हो, तुमच्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन नालायक हो, ध्यानात ठेवा. तुम्ही काना सुना खाणार, वाटूनच होणार तुमचं. हा विनोद नाही, हा विनोद नाही, हे मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, पोरांनो भीक मागा पण व्यवसाय करा. आणि मुलींना एक वाक्य सांगतो, 2014 जाताना, तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका, नोकऱ्या करता आल्या नाही तर करू नका, पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू तरी नका. जरा त्या बिचाराला समाजात चांगलं जगू द्या. एक वाक्य सांगा, बापाच्या दाढीला साबण नसला तरी चालेल, बापाच्या पायाला चप्पल नसलेली चालेल, बापाच्या पिशवीत बाजार नसला तरी चालेल, पण तो छाती काढून गल्लीतून चालला पाहिजे, ही त्याची स्थिती. आणि ह्या 4-5 वर्षामध्ये पोरींनी बापांना इज्जतीच ठेवल्या नाही, लाज सोडून दिली, लाज. आम्ही एका वर्गात होतो, कान पडवलं. हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. का नसावं आपल्या बापानं खाली पाप केलं त्याने. मुलीने एक वाक्य सांगू, मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा मी तुमच्यातलाच आहे ना, मी उभा तुम्ही. पोरीनो खरं सांगू, तुमच्यावर सगळ्यात जास्त उपकार जर कोणी केले असतील तर देवापेक्षा जास्त तुमच्या आईनं नाही केले, पण बापानं केले. खरं सांगू पोरीनो, टीव्हीची स्कीम आली, ऐका बारीक पोरी, टीव्हीची स्कीम आली, स्कीम. आणि बायको सहज म्हणते, जातील हप्ते, घ्या ना टीव्ही. तिचं मागणं चुकीचं आहे का? नवरा काय म्हणणं माहिती का, मुलगी लग्नाला आली माझी, मुलीचं लग्न झाल्यावर टीव्ही घे. फ्लॅट सिस्टीम आली, 2 BHK, हप्त्यावर घ्या ना, घ्या ना. पण रडलीवर रुसली बायको 2 दिवस, घ्या ना. तो म्हणला रुसली नाही, तू निघून गेली तरी चालेल, पण मुलीचं लग्न होईपर्यंत मी फ्लॅट घेणार नाही. सांगा बरं त्यांनी काय पाप केलंय? इको देत जा, इको देत जा, इको. बोटक बाज म्हणजे आतापर्यंत फेल गेलं का काय माझं? मी सारखं असं करतो, तुम्ही आता मी असं केलं की थोडा झटका द्यायचा. हे पहा बरं कसा बाप असतो पोरीनं. 12:30ला लग्न झालं मुलीचं. 4:30 वाजता तिकडे तिकडे लोक निघून गेली, एकटाच राहिला. नवे कपडे, वाट्यावर बसला. बायकोने चहा दिला, चहा प्याला. संध्याकाळी थोडं जेवला, झोपायला गेला. मुलीनं पैसे गेले म्हणून तो कधी आयुष्यात रडला नाही, त्याची वेळ गेली म्हणून रडला नाही. त्यानं विचार केला,
20 वर्ष मी मुलगी सांभाळली. माझी मुलगी 5च मिनिटात माझ्यापासून दूर गेली. आयुष्यात कधीच रडला नव्हता, एवढा मोठ्याने रडला तो. उशीचा कवर ओला झाला. सकाळी लोकांनी त्याला विचारलं, तुम्ही लग्नाला फार खर्च केला हो? तो म्हणला, पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती. लग्न झालं. बाळणपणाचा 1 लाख रुपये खर्च त्यानं पगारावर सोसायटी कडून केला. तुम्हाला मुलगा झाला. सगळ्यात जास्त आनंद त्याला झाला. तुमचा मुलगा चालायला लागला. 70 वर्ष वय झालंय पूर्ण त्याचं. बाप म्हातारा झालाय तुमचा. पण तुमच्या मुलाला बोटाला धरून गल्लीनं चालतो, याच्यापेक्षा काय श्रीमंती असते. 70 वर्षाचा बाप आहे तो. त्यानं स्वतःची पोरं कधी हाताला धरली नाहीत, पण मुलीचा मुलगा बोटाला धरून शाळेत नेतो, अंगणवाडीत नेऊन घालतो आणि शाळेच्या झाडाखाली बसून राहतो. शाळा सुटली, मुलगा येतो, ते छोट पोरग मुती करायचं म्हणतं. मुती प्रेम पहा. 70चा म्हातारा त्याची चड्डी खोडतो. ते पोरग मुती करतं, परत चड्डी घालतं. थोडं अंतर गेल्यावर ते म्हणतं सी करायची. महाराज 70 वर्षाचा बाप आहे. मुलाला इतका प्रेमानं शी करायला बसवतो, कागदाने त्याला पुसून काढतो आणि प्रेमानं घरी घेऊन येतो. सांगा मला, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा बाप जर तुमच्यासाठी जगतो तर तुम्ही त्याला इज्जत ठेवू नये का? त्याची इज्जत घालवा तुम्ही. आज बापांना इज्जतच ठेवलं नाही पोरीने. ताल सोडून दिला पोरीने. सध्या ताल बेताल कार्यक्रम झाला आणि पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. खोटं बोलायचं म्हणून तर मेलीच तो. मग मला सांगा महिला मंडळ, आपल्याला सगळं जर जमतं तर आपली एक मुलगी चांगली बनवणं आपल्या हातात नाही. आपल्याला 2 भावांच्या मारामाऱ्या लावायचं जमतं, घराची भांडणं लावायचं जमतं. आज घरी जाऊन हाताला बरं कीर्तन संपल्यावर घरी जा आणि आपल्या स्वतःच्या मुलीच्या हातात बांगड्या का बघा बरं यांना. बघा बरं बांगड्या. निम्या बाया खासदार झाल्यात. बचत गटाचे भाषणं जोडी ती इकडं. एक वाक्य सांगा, मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस ठेवा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा ठेवा. आणि एक खरं सांग, मुलगी आपल्या घराण्याची संपत्ती आहे. आज चांगल्या चांगल्या बापांना मुलींनी ह्या 5-7 वर्षामध्ये इज्जती घालून टाकल्या बापांच्या. पोरांचा विषय तर संपलाय. तुमचं काय आहे आता? हे लग्न न झालेले जे पोर आहेत ना, तुम्ही नवं नाही होणार, तुमचे लग्न नाही होणार. तुम्ही आता असेच बजाव भांगो भांगो भांगो. लग्न नाही होणार. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो पोरांनो, 2015 मध्ये अख्ख्या वर्षात 60च लग्न तिथी आहेत. मध्ये असतो आणि 2016ला कुंभमेळ्यामुळे तिथी नाही. मग या 60 दिवसातून जो लॉट राहील तो असाच गणपती बुडवायला कार्यक्रम होणार तुमचा. आणि आता सांगा मुलींनो, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे, तुम्हाला का करत नाही? अरे कशी असते आई तुमची वाहे माऊली Very
नको नको मना गुंतू कसरतच झाली 5-6. बाकी ते 6 कीर्तन आणि हे 1 कीर्तन सारखंच काम करायचं. आपला आनंद आपण लुटायचा. सुखे सेवू ब्रह्मानंद
वा वा, हा खरा आनंद आहे. उगाच लोक डांबरी जीप काढीत इथं नाचत, लोक हळदीत नाचत, आणि आतापर्यंत लग्नात फक्त मुलं नाचायची. काय भानगडे. आता पोरगी नाचती, तिची आई थोबाड वासून पाहते. पोरगी नाचताना आईनं पाहिलं कोणच्यात ठेवून दिल्या पाहिजे. तिचे लाड करू नये ह्या मताचा मी नाही, पण तिच्यामुळे संस्कृती जाता कामा नाही. बाळ बाहेर आलं आणि त्याला जी चिटकली तिचं नाव माया. मग माया तोडून जे परमार्थ करील त्याचं नाव भक्ती. बरंच भक्ती कशानं होईल. दुसरा शब्द सुरू झाला ज्ञान. आता परत आला घोटाळा. आता शिक एक शब्द संपला बरं का कीर्तनातला, भक्ती. आता ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे हे नाही, हे एम ए बी नाही. हे एम ए बिल PhD शमकॉम LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd BEd आर्ट कॉमर्स सायन्स FY SY MTech BTech CTech MPSC UPSC नेट सेट फार्मसी अप्पर केजी IKG ICT ICT. ही पदवी आहे, ज्ञान नाही. तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही तो, त्याला मळव्या दे आग होती कुठे. काही लोक म्हणले तो माणूस 5 वाजता कुत्र्यासंग हिंडतो, त्याला जोडीदार नाही. काही लोक म्हणले ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडा, त्या प्रेम म्हणून नाही, विश्वास नाही. नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं बा. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात, आईच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही, बापाची मान खाली होऊ देत नाही, संस्कृतीला कलंक लागू देत नाही, तो खरा सुशिक्षित. आता आपल्याला श्रीमंत कोणाला म्हणतात, ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला श्रीमंत म्हणतात. जमीन विकली ट्रक घेतली, जमीन विकली ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. आमच्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात, गळ्यात माळ, कपडाला गंध, मुखात नाम, अंतकरणात प्रेम, त्याच्या भाजीला तेल असो ना अथवा नसो, तो श्रीमंत आहे. तो श्रीमंत चौथ्या अध्यायातली ओवी, ते ज्ञान पाहिगा बरवे जरी म्हणी अत्या नावे संताय वाजावे सर्वे सृष्टी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. एकाच वाक्य सांगा, मी आणि सगळं जग ब्रह्म आहे अशी अनुभूती येणं म्हणजे ज्ञान. आणि हे ज्याच्यामुळे आलं त्याचं नाव वैराग्य. मग विचारलं महाराज तुमचा अनुभव काय. भक्ती ते न मान